गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत 12 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 12 माओवाद्यांमध्ये अनेक मोठे कॅडर आहेत, ज्यांच्यावर 86 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि हे अभियान मोठ्या हिमतीनं जवानांनी राबवलेलं आहे। एकूणच यामुळे उत्तर गडचिरोलीत माओवाद विरोधी अभियान जे आहे त्यात मिळालेलं सगळ्यात मोठं यश मानलं जातं, कारण हा जो भाग आहे हा आता माओवादमुक्त झाल्याचं बोललं जातं आहे। आपल्यासोबत ज्यांच्या नेतृत्वात हे सगळं घडलेलं आहे त्या यशाचे मुख्य शिल्पकार जे आहेत गडचिरोलीचे SP निलोत्पल सर आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। मला सांगा, हे जे अभियान आहे याची नेमकी आखणी कशी करण्यात आली होती, कशा पद्धतीने हे अभियान पूर्ण झालं? मागचे ऑलमोस्ट 2 वर्षापासून आम्ही ते गावावर लक्ष होते की तिथे नक्षल बरेच वेळा येऊन गेलेले होते आणि काल जेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता तर आम्हाला इंट भेटला की तिथे 12 ते 15 जाड माओवादी तिथे आला आहे आणि त्यांनी तिथे कॅम्प टाकलेला आहे। त्या अनुषंगाने प्रचंड पाऊस मध्ये पण आमचे 7 C60चे युनिट, कुल 200 कमांडो आणि DYSP ऑपरेशन विशाल नागरगोजेच्या नेतृत्वाखाली आम्ही रवाना करण्यात आला होता आणि ते विपरीत हवामानमध्ये पण 5 नाले क्रॉस करून, ज्यामध्ये खूप स्विफ्ट नाले होते आणि खूप पाणी भरले होते, त्यामध्ये ते क्रॉस करून तिथे पोहोचले। तिथे नक्षलसोबत त्यांचे चकमकी झालं आणि त्यामध्ये 6 तासाचे गोळीबारनंतर जेव्हा एरिया सर्च केले आम्हाला तर त्यामध्ये आम्हाला 12 जहाड माओवादीचे मृतदेह तिथे सापडलेला आहे। त्यामध्ये काही अतिवरिष्ठ काडर पण आहे आणि चातगाव कसनसूर दलम आणि टिपागड कोरची LOS हे दोघांचे समावेश आहे। मला सांगा, यात महत्त्वपूर्ण मोठे कॅडर कोणते आहेत आणि त्यांचं महत्त्व कसं आहे, ज्यामुळे या भागातल्या उत्तर गडचिरोलीमधल्या माओवाद विरोधी अभियानामध्ये जे मोठं यश मानलं जात आहे त्या भागात माओवादमुक्त तो परिसर झाला असं बोललं जातं, तर नेमकं त्या संदर्भात सांगा। ते जे मोठे काडर आहे त्यामध्ये 3 डिव्हिजनल कमिटी मेंबर रँकचे काडर्स आहे। त्यांच्यावर प्रत्येकीवर 16-16 लाख रुपयाचे महाराष्ट्र शासनाने बक्षीस जाहीर केले होते। ते 3ही काडर जे आहे योगेश तुलावी, लक्ष्मण आत्राम आणि प्रमोद कचलामी, तिघे मागचे 15 ते 20 वर्षापासून ते नक्षल चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होते। त्या एरियामध्ये त्यांचे एक दरारा पण होता आणि ते चातगाव कसनसूर दलम आणि टिपागड दलम त्या एरियामध्ये फिरत होते आणि काल जे चकमक झाले यामध्ये ते 12 माओवादीचे नाम आम्ही ठार करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये पूर्ण जे चातगाव कसनसूर दलम होते आणि कोरची टिपागड दलम होते त्यांचे प्रत्येक मेंबरचे काल खात्मा झालेला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही की उत्तर गडचिरोलीमध्ये सध्या एक पण सशस्त्र माओवादी तिथे सध्या आजची परिस्थितीमध्ये शिल्लक नाही आहे आणि पूर्ण उत्तर गडचिरोली नक्षल चळवळी ते मुक्त झालेलं आहे अशा म्हणण्यामध्ये हरकत नाही। सर मला सांगा, आत्ता हे जे मिळालेलं यश बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून किंवा 5 वर्षाचा संपूर्ण चित्र नेमकं कसं आहे, माओवाद्यांच्या संघटनेला बसलेला धक्का कसा आहे, यामध्ये एन्काउंटर असतील, सरेंडर असेल, नेमकं काय परिस्थिती आहे? मागचे 4 वर्षाचे आम्ही अगर फिगर्स बघितले तर त्यामध्ये नक्षल चळवळीला खूप मोठा धक्का गडचिरोली जिल्ह्यामध्ये बसलेला आहे। त्यामध्ये आमचे C60चे आणि इतर पोस्टचे जे आमचे सतत नक्षल विरोधी अभियान सुरू आहे त्यांचे खूप मोठं योगदान आहे आणि मागचे 4 वर्षामध्ये आम्ही 2021 पासून अगर फिगर घेतले तर त्यामध्ये 80 जहाड माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालेलं आहे। 120 माओवाद्यांना गडचिरोली पोलिसने अटक केलेला आहे आणि 29 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलसमोर आत्मसमर्पण केलं आहे। 1 महिन्यापूर्वी माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राजे यांच्यासमोर जे गडचिरोलीचे नक्षल चळवळीचे सर्वात मोठा कॅडर होता गिरीधर आणि त्यांची बायको, ते दोघांनी माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्र राजे यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं आहे। त्यानंतर बरेचसे कॅडरने आत्मसमर्पण केलं आहे आणि या म्हणण्यामध्ये काही हरकत नाही की सध्या गडचिरोलीमध्ये नक्षल चळवळी जे आहे ते खूप बॅकफूटवर आहे आणि गडचिरोलीमध्ये गडचिरोली पोलीसचे जे डॉमिनेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे ते सध्या सुरू आहे। येणाऱ्या काळात गडचिरोली पोलिसांची रणनीती कशी असणार आहे? सरेंडर पॉलिसी असेल किंवा एन्काउंटर्स असतील, लगतचे जे छत्तीसगडचे जे राज्य आहे त्यांच्यासोबत समन्वय, या संदर्भात काय पॉलिसी निर्णायक राहील? गडचिरोली पोलीसची जे नीती आहे ते जे महाराष्ट्र शासनाची नीती आहे, जे माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्र राज्याची नीती आहे तेच गडचिरोली पोलीसची नीती आहे की जे लोक मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे, नक्षल चळवळी सोडून आत्मसमर्पण करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांच्यासाठी गडचिरोली पोलीसचे दार सदैव उघडे आहे। तुम्ही कधी पण आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहामध्ये येऊ, तुम्ही विकासाच्या प्रवाहामध्ये आत प्रवेश करू शकतात। पण जे लोक जे नक्षल चळवळी सोडण्यासाठी इच्छुक नाही आहे किंवा तयार नाही आहे
त्यासाठी आणि ते आर्म्स घेऊन ते शासनविरोधी कृत्य करणार आहे. तर त्यासाठी आम्ही नक्षलविरोधी अभियान, जसे आमचे तीव्र नक्षलविरोधी अभियान सुरू आहे ते पुढे पण सुरू राहणार आहे. आणि पुढचे आगामी काळामध्ये दक्षिण गडचिरोली आणि अबुजमाडचे जे परिसर आहे, शेवटचे तुम्ही किल्ला म्हणू शकतात, त्यांच्यावर गडचिरोली पोलीस पुढच्या ऑपरेशनल सीझनमध्ये लक्ष करणार आहे. आपण जर सर जे बोलले त्या दृष्टी जर विचार केला तर शस्त्र सोडून मूळ प्रवाहात परत या, अन्यथा जवानांचं अभियान किंवा या सगळ्या गोष्टी सुरू राहतील, हेच संकेत पोलीस अधीक्षक विनोद पलसर यांनी दिला आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.